हे चुलीवरची बैरम हंडी बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण पहा 1 किलो मटण आणलेलं आहे आणि ते धुवत आहे. धुवून आणि ते कुकरमध्ये लावून देणार आहे. कुकरमध्ये ते शिजवायला 4-5 शिट्या झाल्या म्हणजे मग आपण चुलीवर ते फोडणी देणार आहे. पहा आता हे गॅस चालू केलेला आहे मी, म्हणजे गॅसवर ठेवून दिलेलं आहे. हे त्याच्यात हळद, मीठ आणि थोडासा मसाला, वाटलेला मसाला, कांदा लसूणचा सगळं मसाला हे टाकून देणार आहे. मीठ, हळद आणि लसूण खूप छान होते हे चुलीवरची बैरम हंडी. पहा हंडीमध्ये म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये हे आता मी तडका देणार आहे. मटण खूप सुंदर होते. पहा आता त्याच्यासाठी मसाला घेतलेला आहे मी आणि मसाला पण आपण म्हणजे वाटून घेणार आहे. आता हे शिट्या होते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेणार आहे. हे पहा खडे मसाले आणि हे खोबरं आहे. खोबरं त्याच्यात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आणि लसूण, आलं हे सगळं त्याच्यात भाजून घेणार आहे. आणि आता हे आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. हे पहा मिक्सरमध्ये आपण काढून घेणार आहे. हे पहा आता मसाला आपला काढून झालेला आहे. आता आपण छान चुलीवर फोडणी देणार आहे. पहा मी चुलीवर भांडं ठेवून दिलेलं आहे. आता या भांड्यामध्ये आपण फोडणी देणार आहे. तेल टाकलेलं आहे मी थोडं. तेल म्हणजे आपण कांदा भाजलेला आहे तेलात, मसाले पण भाजलेले आहे म्हणून मी कमी तेल घेतलेलं आहे, जास्त तेल नाही घेतलेलं आहे. आता पहा आपण मसाला भाजून घेणार आहे. पहा छान मसाला भाजून घेणार आहे आपण आणि कोथिंबीर वरून टाकणार आहे. पहा छान आपला मसाला भाजत आहे. आता आपण याच्यात सर्व तिखट, मीठ हे सगळं टाकणार आहे त्याच्यात आणि टोमॅटो मिक्सरमध्ये काढून टोमॅटो आणि कोथिंबीरच्या कांड्या हे आपण मिक्सरमध्ये काढणार आहे. तर पहा किती छान चुलीवर मसाला भाजला जात आहे. पहा मसाल्याचा कलर कसा उतरत आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याचं. थोडं आपण त्याच्यात पाणी टाकणार आहे थोडं आणि नंतर आपण हे पहा तिखट, लाल तिखट आहे. हे तिखट पण आहे आणि कलरचं पण आहे. हे थोडंसं तिखट आहे, तो कलरचा आहे आणि हा म्हणजे जास्त तिखट आहे. पांढुरका आहे पण तिखट आहे ते. आणि हळद, मीठ हे टाकून दिलेलं आहे. आता आपण याच्यात मटण सोडणार आहे. हा टोमॅटोची प्युरी आहे. टोमॅटो आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यात हिरव्या सांबाराचं ते काड्या, पाला आपण वरून टाकणार आहे त्याच्यात आणि ज्या काड्या होत्या त्या आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. पहा आता आपण हे आपले मटण शिजलेलं आहे. हे कुकरमध्येच लावलेलं होतं मी. तर आता पहा आता शिजलेलं आहे. आपण आता टाकत आहे त्याच्यात. खूप छान हे पहा मटण हंडी. हे हंडीमध्ये खूप टेस्टी बनतं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा. खूप सुंदर मटण होते याच्यात. अशा प्रकारे करून बघा तुम्ही एक वेळा. खूप छान होते हे असं. हे पूर्ण आपण टाकलेलं आहे आणि ते जे शिजलेलं पाणी आहे ना आपण याच्यात निघालेलं
ते पण आपण आता याच्यात टाकून देणार आहे. छान ते पौष्टिक आहे ते पाणी, ते पण टाकून देणार आहे आपण. पहा किती सुंदर मसाला झालेला आहे. आणि हे भाजी चुलीवरची खूप टेस्टी होते. करून बघा तुम्ही एक वेळा असे. पहा छान. आता आपण हे जे पाणी आहे ते पण त्याच्यात आता आपण ॲड करून देणार आहे. ते मटणाचं पाणी आता वरचं पाणी नाही टाकणार आहे आपण, त्याच पाण्यात ते शिजणार आहे छान. पहा आता थोडा वेळ आपण शिजू दिलं म्हणजे त्याची जे तरई आहे रस्सा तो वर येईल आणि छान ग्रेव्ही घट्ट होते त्याची. पहा किती छान कलर उतरत आहे. आपली भाजी शिजत आहे. भाजी शिजल्यावर आपण मग मी तुम्हाला काढून दाखवते. किती छान सुंदर झालेली आहे भाजी. हे पहा थोडी शिजू द्यायची आहे आपल्याला आणि नंतर आपण ते काढणार आहे. किती छान झालेली आहे भाजी. छान ग्रेव्ही पण घट्ट आलेली आहे याची. पहा आता मी तुम्हाला काढून दाखवते. झाली आपली भाजी झालेली आहे. आता तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते ते भाजी. पहा किती सुंदर झालेली आहे. छान रस्सा पण वर तरई आलेली आहे भाजीची. किती सुंदर दिसत आहे. हे मटणची ग्रेव्ही छान. 1 किलो मटण त्याच्यात आपण टाकलेलं आहे. शिजत आहे ते. आता तुम्हाला झालेली आहे हे. आता आपण काढणार आहे. काढून दाखवते. पहा किती छान झालेली आहे भाजी. पहा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीचा. रस्सा खूप छान आलेला आहे. हे पहा अशा प्रकारे करून पहा तुम्ही. हंडीमध्ये मातीच्या भांड्यामध्ये खूप टेस्टी होते. पहा किती टेस्टी झालेली आहे हे मटण हंडी. हंडीमधली मटण फेमस मटण हंडी. हे बहिरमच्या यात्रेत असे बनवतात हंडीमध्ये. मटण हंडी म्हणून ते मी बहिरमचं नाव दिलेलं आहे.